सर आता 3 तारखेच्यान टुरिझम चालू जाला, तर कसो हें आसा तुमकां? आता 5 दीस जाले रफली टुरिझम चालू जाला. ती गाडी आमची टुरिझमची म्हणजे बंद असली फ्रॉम फेब्रुवारी ऑनवर्ड्स, मार्च ऑनवर्ड्स. सो ऑलमोस्ट 3 महिने बंद असली. आता ती चालू जाला. खंयचीय वस्तू बंद आसतकूच चालू करपाक टायम वयता. आता चालू केल्या म्हणजे एक कितें आसा, सगळ्यांनी आमी ते SOP जे केला हॉटेलांनी बीन, तातूंत सगळ्यांनी ते इम्प्लिमेंट करपाक जाय. सगळ्या स्टाफाक तांकां ब्रिफींग दिवपाक जाय. सो टुरिस्ट चालू जाले, इट्स व्हेरी गुड सायन, बिकॉज पीपल नाव आर रेडी टू स्टार्ट वर्किंग. सगळी इंडस्ट्री चालू जाली गोंयांत. तशी टुरिझम चालू जावपाची आसली, बिकॉज टुरिझमचेर डायरेक्टली इनडायरेक्टली 6 लाख लोक डिपेंडेंट आसा जेवपाक खावपाक ऑन डेली बेसीस. तो ते एक गव्हर्मेंटान हें करतकूच इट इज अ व्हेरी गुड सायन फॉर द इंडस्ट्री एज अ होल फॉर स्टार्टिंग द टुरिझम. आता टुरिझम चालू जालें म्हणून काही भरभरत काही गोंया येवचें ना. तेच आमी गव्हर्मेंटाक सांगताले चालू करपाक. जुलय म्हयनो म्हणजे टुरिझमाक सगळ्यात कमी म्हयनो आउट ऑफ 12 महिन्यां पैकी. आता 260 हॉटेल चालू केला, परमिशन दिला, त्यातले आय थिंक 150 चालू केला, वॉट एव्हर विथ द फिगर. बट इट विल बी व्हेरी स्लो. टुरिझम स्लो चालू जातलें. ऑक्युपन्सी आमी 5 ते 10% वयर एक्सपेक्ट करना खंयच्या हॉटेलांनी. बट एक पॉझिटिव्ह सायन कितें आसा की एक चालू जातकूच एक उमेद येता लोकांक काम करपाची, आनी एक की फ्युचर आमचें बरें आसा. तशें इंडस्ट्रीन काम करपाक आसा तांकांय बरें दिसता, आनी जे इन्वेस्टर आसा तांकांय बरें दिसता, आनी बाकीचे जे आसा तांकां बरें दिसता की आतां आमचो फ्युचर आसा, आमी जॉबलेस जावचे ना. ती एक पॉझिटिव्हिटी दिवपाची आसली, ती चालू जाली. आता टुरिझम म्हणजे आता इन्क्वायरीज खूब आसा हॉटेलांक. आता इन्क्वायरी नोव्हेंबर डिसेंबर तशी इन्क्वायरी चालू आसा. लग्नाची इन्क्वायरी आसा, कॉन्फरन्साची आसा. पण ताका कितें आसा, तो बिझनेस आतां घेवपाक मेळपाक ताका टायम आसा. फ्युचर बुकींग आसा. प्रेझेंट बुकींग आतां इट्स व्हेरी स्लो. सगळ्या हॉटेलांनी पण बुकींग आसा. 5 रूम 10 रूम तशा हॉटेलांनी रूम्स आसा, विच इज अ गुड सायन दॅट वी हॅव बिगन समवेअर. अँड इन डेज टू कम इट विल बी गुड. आता एकूच आसा कितें आसा, आमी सगळ्यांनी ते SOPs जे आसा टील वॅक्सिनेशन आयल्यार ते SOP आमी फॉलोअप करपाक जाय स्ट्रिक्टली. कोण तो हॉटेलान तो काम करपी आसूं की हॉटेल टुरिस्ट आसूं की इन एंड अराउंड आसूं, ते कॉन्फिडन्स बिल्डींग एक जावपाक जाय. एक लक्षांत दिवपाक जाय की टुरिस्ट आमी चालू केले म्हणजे काही अनलॉक केले म्हणजे काही टुरिस्ट येवचे ना अशें. तांकां आमी कॉन्फिडन्स दिवपाक जाय की तुमी गोंयांत आयल्यार तुमी सेफ आसा. तुमचे आमी विथ स्मायलिंग फेस तुमकां आमी वेलकम करतले आनी तुमची काळजी घेतले, आनी तुमकां आनी खंयचोच भंय ना. गोंयांत आसून पयलीं जशें आसा तशेंच गोंयांत तुमकां वेलकम आसा म्हणून. आतां तो पॉझिटिव्ह मेसेज सगळ्यांनी धाडपाक जाय. तो गव्हर्मेंटान धाडपाकूच जाय, आमी इंडस्ट्रीनाय धाडपाक जाय, प्लस जे लोक इन एंड अराउंड आसा हॉटेलाच्या गोंयांत जितके गोंयांची आमी गोंयकार आसा सगळ्यांनी एक पॉझिटिव्ह मेसेज धाडपाक जाय सगळी कडेन की आमी आतां टुरिझमाक आमी वी आर वेलकम. ओके. आतां म्हाका कळटा की आतां केसीस वाडटा म्हणून टुरिस्ट कमी येतले म्हणजे भंय आसा. पण तो आतां आमी एकदां डिसायड केलें की आमी कोरोना बरोबर रावपाक जाय, तर आमी हाऊ टू स्टे विथ द कोरोना अँड डू बिझनेस विथ कोरोना वील हॅव टू लर्न, बिकॉज इट कॅनॉट बी परपॅच्युअल लॉकडाऊन. कितें आसा इज नॉट द सोल्युशन. So once we have decided that that we have to do business with Corona, and Corona is going to here to stay for at least for another 8-9 months. काय कित्याक आतां तुम्ही म्हाका सांगलें की 3 महिन्यान कोरोना वयतलो जाल्यार ओके, आय अंडरस्टँड, आमी इंडस्ट्री बंद दवरली. बट वी नो दॅट कोरोना इज नॉट गोइंग टू गो सो फास्ट. इवन वॅक्सिनेशन इज ऑल्सो गोइंग टू टेक सम टायम, आनी वॅक्सिनेशनूय आयलें जाल्यार सगळ्याक ते पावोवपाकूय टायम वयतलो. सो लुकींग इन टू ऑल दीस एक्सपेक्ट आमकां कमीत कमी आमी सर्वायव जावपाक जाय. आनी ताका सर्वायवलाक मिनिमम म्हाज्या हिशोबान मार्च पर्यंत आमी कशें करून इंडस्ट्रीचे जितके सेगमेंट्स आसा, ट्रॅव्हल एजंट आसूं, टूर ऑपरेटर आसूं, हॉटेल इंडस्ट्री आसूं, की टॅक्सी आसूं, की बोटी चलोवपी आसूं, सगळ्यांत मेन प्रॉब्लेम आसा तो सर्वायवलचो. सो वीथ दीस आय थिंक आमकां मातशें तरी उमेद हें आयला की आमी वील एबल टू समहाव स्केल थ्रू, आणि we will learn to do business with COVID virus around. So that is one positive message which industries wants to send, that
let's welcome tourists. And please be rest assured, the tourist is not going to come if he does not find, he is not safe himself. आणि मुद्दाम कोण दुयेंत पडलो कोण गोंयान येवचो ना. लेट्स बी व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल अबाउट इट. सो देर इज नो वरी एज सच की टुरिझम चालू म्हणजे केसीस वाडटले, ते पॉसिबिलिटीच ना. कित्याक एक तर तांचे जे SOPs जे आसा इतके स्ट्रिंजंट आसा ते पयलीं फॉलो करपाक जाय. आनी ते जातकूय हांगा गोंयानूय येतकूय तांकां त्यांच्या परत स्टेटीन वचपाकूय तांकां SOP लागता. हांगा कितके दीस रावता तांकांय ते SOP लागता. ते सगळे धरून पळयले जाल्यार अशें काही रश कसो जावचो ना. बट इट वील बी व्हेरी कॅलिब्रेट मॅनर, व्हेरी स्लोली टुरिझम वील स्टार्ट. आनी आज सीझन जसो चालू जातलो तशें जशें आमी मोर एअरलायन चालू जातली, डॉमेस्टीक चालू जातली चड एअरलायन, इंटरनॅशनल चड चालू जातली, तशें मोर टुरिस्ट येतले गोंयांत. आनी आमी हांगा सगळे इंडस्ट्रीन जे आसा कन्सर्न, दे वील बी रेडी टू फेस द चॅलेंज ऑफ एक्सेप्टिंग द टुरिस्ट which are going to come to Goa. So with this, I feel it's let's be positive and let's be realistic that tourism tourism has started, but growth will be very gradual. But positive sign is that good signal has grown throughout India, and by the way throughout the world, that Goa is getting back on their feet as far as the tourism industry is concerned.